अख्ख्या जगाचे गुरु संत आहेत. तुकोबारांना आम्ही जर विनोद करायला लागलो ना तर तुमचा बजेट सत्यानाश होईल. मग आम्हाला जर खूपच तोंडाला माती आली विनोद करायची, राम होता विनोद देवाशी, आम्ही देवाजवळ जातो जरा टिंगल टवाळ्या करतो, पण तुमच्याशी नाही करत. कारण तुमचा नाश नाही ना आम्हाला करायचा. पण ज्यांना नाश करायचा असेल ते करतात, ज्यांना नाश करून घ्यायचा असेल ते ऐकतात. आमचे तुकाराम महाराज तर म्हणतात, तुका म्हणे त्याच्या थुंका तोंडावरी जातो यमापुरी भोगावया. तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी. तुकोबारा म्हणतात, समजा जर तुम्हाला कोणी विनोदाच्या आधी दिसला, तुम्ही जर 5 जण रस्त्यानं चालले तर त्याला हात द्या, उभं करा, तुम्ही खाली उतरा. आता तुकोबारा बोलतात बरं, 4 जण त्याचे हातपाय पकडा, दोघांनी पाय पकडा, दोघांनी त्याचे हात पकडा, आणि 5व्यानं काय करा, तुका म्हणे थुंका. त्या अभंगाचा शेवट आहे ना विनोदाच्या आधी. तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी थुंका. एक जण म्हणला आम्हाला सू करायची असती तर ती तुझी इच्छा. अभंगात ग्रंथात काही असं लिहिलेलं नाही ना. ग्रंथात फक्त तेवढी परवानगी आहे थुंकण्याची. ते सुसा करायची असेल तर तुमची छाती जशी असेल आपला विषय दूर जाईल. मी आलो का वापस, मी तिकडेच जाणार, मी वापस आलो. तर आपण सहकारी साधना. तर पहिली साधना सहकारी आहे उत्साह, दुसरा आहे काल, तिसरा आहे शास्त्र, चौथा आहे गुरु. हे 4 व्हीलर गाडी आहे. यावर जर तुमची साधना चालत असेल तर समजा ती परमात्म्यापर्यंत जाणार. पहिली काय आहे उत्साह. उत्साहाचं लक्षण आमचे गौरी शंकर भट्टाचार्य करतात, अन्यही न भवती इति सिद्धम तरीपि अहम करिष्यामि इति अध्यवसायः. उत्साह दुसऱ्यांनी ठरवलं हे होणार नाही, पण आपण ठरवायचं मी हे केल्याशिवाय राहणार नाही, याला उत्साह म्हणतात. कोण जर म्हटलं धर्मसंस्था स्थापन होणार नाही, आपले लोक असे आहेत आणि आपले लोक तसे आहेत, किती आपण करा लोकांवर फरक पडत नाही, ते काही नाही करायचं. आपण उत्साहानं महाराज धुळ्यापासून आमच्या गाडी जात गाव महाराज फोन केला आम्हाला आत्ता तुमच्या त्या एकदम बोलिया रस्ता होता, रस्ता नव्हता म्हणजे पादानी रस्त्यानं झालो आम्ही. तर आम्ही आता इकडे आलो, त्या फोन केला म्हणे बाबा आजी वाढली, तुम्हाला तुमचं ते कीर्तन पाहिजे. म्हणलं अरे तिला आजच मारायचं होतं. बरोबर म्हणलं. आता हे बी ऐकून राहिले महाराजांची बोल आज उद्या 8 वाजता जर गेली असती तुम्ही त्यांना काही कळत आज इतक्या लवकर आज मस्त मी 2 कीर्तन केले असते ती इतक्या लवकर गेली. हे असे उत्साहाने राहा. कोणाचं काही घेणं नाही आपल्याला, आपण आपलं करत राहायचं. अन्य ही न भवती सिद्ध. दुसऱ्यांनी ठरवलं हे होणार नाही, पण आपण ठरवायचं मी हे केल्याशिवाय राहणार नाही, याला उत्साह म्हणतात. ते जुने कीर्तनकार दृष्टांत सांगत मी वेळ नाही देत जास्त. एक माणूस म्हणे चिंचेच्या झाडाखाली बसला साधने आणि पिंपळाच्या झाडाखाली. माहिती आहे तुम्हाला उदाहरण, ते चिंचेच्या झाडाखाली बसला आणि पिंपळाच्या. तेवढ्यात नारद मुनी आले. नारद मुनींना असं कोणी साधना करत दिसलं तर नारद मुनी भेटतातच त्याला. नाही लेखाचं जमीन तर बिघडीन म्हणजे हलवून पाहायला जातात. कसा आहे बा खुंटा, हलवून खुंटा करावा तुम्हाला म्हणतात तो बळकट करावा, तसं बळकट करायला जातात त्याला. म्हणजे त्याची स्वभाव असा आहे असं नाही, कारण जाणून करत काय जाणून अंतर ताडीशील करा कर तुकोबारा म्हणतात. तेव्हा तू अंतःकरणातला जाणत आणि करकर असली की त्याला तू टाळत. नारद मुनी हे पहिली चालणी आहे देवापर्यंत जायच्या आधी, की आधीच चालून पाहतात, खुंटा हलून पाहतात, उपटल्या गेला तर उचलून फेकून देतात दुसरा अनुभव. नारदांचं काम हे आहे, जो साधनेला लागला त्याला हलवून पाहायचं. त्या चिंचवाल्याकडे गेले नारदजी, अरे काय कसं काय झालं, मला साधन झालं, एक काम करा तुम्ही देवाला डायरेक्ट भेटता. म्हणतो हो डायरेक्ट भेटतो.
मग देवाला विचारून जावं त्याची खाली बसेला एक तो त्याला तुम्ही कधी भेटा नारद म्हणले काय होते ना आम्हाला साधू लोकायला हे निघाले पुढे गेलो तो पिंपळाच्या झाला खाली बसलेला तोही तेच महाराज साधना करायला लागलो आणि देवाला विचारावा की तो गाणा बसेला म्हणा आणि पिंपळाच्या झाडाखाली त्याला तो कधी दिसतो महाराज गावातले आनंद वाटला आणि गेले महाराज देवाकडे देवाला विचारलं देव होता घरी देवाने दिलं सांगू जो ज्या झाडाखाली बसलेला आहे त्याला म्हणा वर्षाला एक पान पडत जाईल सगळे पानं पडले की मी तुमच्या त्याच्या भेटीला येईल नारदीला डोकंच लागलं चिंचित पानाचं गणित कसं करायचं आणि लोकांचं असं आहे महाराज हे बघा एकाच दशक शतक हजार दशक लक्ष दशलक्ष कोटी 10 कोटी बरोबर ना याच्यावर लोकांना संख्याच येत नाही त्याच्यापुढे मग ऍडजस्टमेंट सुरू होते आता 10 कोटी जर येणार तर 100 कोटी हा आकडा मोजण्यात नसतो का ऍडजस्टमेंट सुरू 1000 कोटी 1,00,000 कोटी अरे मोजताच येत नाही तुला ते ऍडजस्टमेंट चालू आहे पण आमचं शास्त्र म्हणजे एक दशक शतक हजार लक्ष दशलक्ष कोटी वृद्ध ठरवणे करणं आणि ते मध्य परार्धन ते दशक क्रम असा हा संख्येचा क्रम शास्त्राने सांगितलं तर्कसंग्रहात सांगितलेलं असा हा सगळा क्रम आहे त्यानं महाराज नारदजीनं गणित केलं काही लक्षात येईना आले त्या पिंपळाच्या झाडाखालच्या माणसाला घेतलं एकदम बढिया आहे निरोप सांगायचा एका गोष्ट म्हणले का घ्यावं लागतं आणि त्या पिंपळाच्या झाडाखाल माणसाला असं येणार गेला घेल मस्त गणा म्हणते काय महाराज देवाने सांगितलं काय तुझ्या या झाडाचं एक पान वर्षाला पडणार पण सगळेच्या सगळे पानं पडले की भगवंत तुला दर्शन देणार गणा तडकन उठला ते घोंगड उचललं खालचं कीर्तन ऐकलं म्हणे नानाचं तुझं देव भेटतो हे काय देव दिशेने धंदे निघला महाराज वापस हो गेला निघून आता नारदजीने विचार केला का पिंपळाचं पान दिलं एवढं मोठं ते वर्षाला एक पडला म्हणजे काही विशेष नसतात असे तरी हा गेला उठून तो चिंचेच्या झाडाखालचा चिंचेचं पान तांदळा एवढं वर्षाला एक पडणार बरं हा पिंपळाच्या झाडाखालच्या ना माझ्या अंगावर फक्त घोंगडच झोटकली पण याच्या मिशीला धार नव्हती तो चिंची खाली बसायला त्याबद्दल तब्येतही मस्त आहे पण मी त्याला म्हणा वर्षाला एक झाड पडणार आणि मग तुला देव घटणार तो नांगरेला बसेल चिठी खाली त्याला तर ढेकून मारते आपल्याला मला एकदम भीती वाटायला लागली महाराज नारदजीला वाटलं चला काही आयडिया असं चाललंच होतं एक गाडी रथ विजय रथ नाही आलं लक्षात विजय रथ चालला होता इकडे 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 लगेच त्याचा माईक घेता रोडवरून नागरिक पण आवाज येणार नाही ना त्याला काय महाराज तू ज्या झाडाखाली बसलेला आहे हो महाराज त्या झाडाचं हो महाराज वर्षाला हो महाराज एक पान पडणार सगळे पान पडले असं करूनच होत वर्षाला एक पान सगळे पान पडले की तुला देव दिसणार तो माईक विजय रथात टाकला नारदजी निघले पळत 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 महाराज तो माणूस लागला नाचायला मला देव भेटणार कधी काय ना मला देव भेटणार मला देव भेटणार मला देव भेटणार लागला महाराज नाचायला तो नारद पुढे पाहत मागत चालत पुढे चालत मागे बघत भक्त तुम्ही नाचायला लागले उलटच झालं तेवढ्या एवढा भगवंत प्रगट झाले चतुर्भुज भगवान विष्णू वर अंबोधी नारदजींना वाटलं लोक काही झालं याच तर त्या याच्या नाम्यासारखंच झालं हे देऊ ते देऊ ते देऊ ते देऊ आता तुम्ही ऐकून राहिले मग काय म्हणते ना जाहीरनामा कोणता नामा जाहीरनामा सारखं झालं देवाचं बोलला काय केलं काय आणि त्याला कसं तरी वाटलं देवाला विचारलं तर देवानं उत्तर दिलं अरे त्याच्या अंतःकरणात उत्साह नव्हता याच्या अंतःकरणात उत्साह होता अन्य हि न भवती त्यानं ठरवलं होणार नाही पण अहम करिष्यामी मी करणार केल्याशिवाय राहणारच नाही या वृत्तीला उत्साह म्हणतात ही साधनेतली पहिलं चाक आहे बोललं दुसरं भील आहे शास्त्र मनानच काही जर तुम्ही साधना कराल तर तुम्हाला परमात्म्याचं दर्शन होणार नाही आमची गुरुजी फक्त बाबा एक उदाहरण सांगा तुम्ही ते ऐकूनच असाल मग मोठ्याचं नाव घेतो त्याला प्रामाण्य येतं एक पी पाणी व्रत जुन्या माणसाला माहिती ना पी पाणी व्रत एका बाईला सांगितलं पी पाणी व्रत म्हणजे पाणी पी म्हणलं पूर्ण तरच पाणी प्यायचं नाही तर नामदेव महाराज प्यायचंच नाही पण त्या बाईनं केलं व्रत
मला सकाळ घरी आता कोणी असं आहे समजा मी तुमच्या घरी आलो मी तुम्हाला म्हणेन ना प्या पाणी त्याचं असं होतं पाणी पे म्हटल्याशिवाय प्यायचं नाही आता काय करायचं बा दुपार झाली मला कोणी पाणी पेच म्हणली जाते मग आता तहान लागली सगळं एकदम त्रास व्हायला लागला मग एक आली गंगूबाई नाच घेऊन तिला सांगते बाई म्हणून ती पाणी वाचते असं काय हो आजच धरलेला आहे म्हणून उपवासतो कसं म्हणजे मग तू कसं देऊ म्हणजे पाणी पे म्हणल्याशिवाय मी पेत नसतो बरोबर म्हणजे काय केलं नसते म्हणजे आज मला अजून कोणच म्हटलं माझं काय गंगूर म्हटलं ते गंगूर एकदा मला गंगूर लगेच म्हणते ओ माया मग माहितच नाही पेलं पाणी महाराज तिनं पेलं पाणी ती गेली गल्लीत तिला वाटलं गंगेन पाणी प्यायला पाहिजे संगुल सांग तंगू गंगेन पी पाणी व्रत केलं बाया ना तू घेतला की दाराच्या बोल गंगे काय यायची मागून कावड काय म्हणता आजी महाराज तिथं जिल्हा तालुका मुक्काम सगळं बाथरूम आणि एवढं पाणी पिलं कानात तुझं आवाज नाही आला बाया खेळायचे दरवाजाच्या वरून हात घालून कडी उघडून जागे पाणी आता हे व्रत केलं याला शास्त्र प्रमाण नाही म्हणून हे पिपाणी व्रत याला शास्त्राचा आधार असेल तरच पाहिजे पुढचं आहे पहिलं काय सांगितलं तिसरं आहे काळाची मदत पाहिजे तरच तुम्ही साधना करू शकता हे जे काळ आहे त्या काळात भयंकर आहे महाराज है ना कधी घडी साधन उचित विधी विधान कलियुग आहे त्यामुळे साधना म्हणजे काळ कसा आहे आपल्याला साधना होऊ शकणार नाही अशी आणि गुरु हे चौथे या चौघाईच्या मदतीनं आपण परमात्म्यापर्यंत पण ठीक आहे आज आपण ज्ञानोबारायांची चिंतन करतोय या ज्ञानोबारायांकडे या चारातलं कोणतं होतं ज्ञानोबा तिथपर्यंत गेले म्हणल्यावर पहिलं गोष्ट काय सांगितली होती आपण उत्साह ज्ञानोबारांकडे उत्साह आहे का आता आपल्याला विस्तारणे चिंतन करायला वेळ नाही हेच तर आपलं खूप मोठं लांब झालं तर ज्ञानोबारांकडे उत्साह आहे का मी माफी मागून बोलतो थोडं ज्ञानोबारांकडे जर उत्साह असता आपल्याला एक शंका घ्यायची आहे तर ज्ञानोबारांनी ताटी लावली नसती उत्साह आता मला ज्ञानोबार आहे म्हणून ताटी लावणं असे मोठे मोठे शब्द योगाग्नी असं बोलतो आपण पण खरं सांगा ना आपल्यासारखा म्हणजे आमच्यासारखा एखाद्या माणूस जर घरात गेला आणि ताटी लावली पेटवलं त्यानं लोक काय म्हणतील यानं आत्महत्येचा प्रयत्न केला साध्या भाषेमध्ये ज्ञानोबारांनी काय केलं फक्त मोठे माणसं आहेत म्हणून योगाग्नी वगैरे वगैरे शब्द बोलायला लागतात आपल्यासारखा जर सायकलून पडला ना लोक आता आपटला बसशील आता जमला आता ते जर मोठा माणूस जर पडला ना लोक म्हणतात पाय टेकला मोठ्या माणसाला कोणी आपटला आदळला पडला घेणे असं बोलत नाही लहान माणसाला आदळला आपटला असे बोलत राहते तसं तर ज्ञानोबारायांचं काम आहे ताटी लावली ज्ञानोबारायांनी हातून लावून घेतली बरं ताटीच ना थोडस जर दम लावला मोठ्यांचे काम महाराज पण यातून आपल्याला एवढं शिकायचं आहे फक्त की ज्ञानोबारायांचा उत्साह कमी झाला पुढे काल 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 काळ काय जो ज्ञानोबारांना तोच आपल्याला कळीनं घडे साधन आपल्यासाठी आहे ज्ञानोबारा कोण्या काळात होते युगातच होते त्यामुळे काळाची हे मदत नाही शास्त्र
ज्ञानोबा म्हणतात मला शास्त्रच समजत नाही. जयाचे वक्त्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्या वाचुनी शास्त्र हाती नशिवे. ज्ञानोबा म्हणतात मी असं धक्काही नाही लावत शास्त्राला, असा धक्काही नाही लावत. आता महाराज लोक जाणं असं धक्काही नाही लावत शास्त्राला, असं धक्काही नाही. म्हणजे त्याला किंवा आपण जर बाटलो बिटलो तर गंगा दूर आहे आंघोळीला, एवढ्यामध्ये जर गंगा मैया असते तर असं धक्का लावला असता त्याने आंघोळ करायला चालले गेले असते. पण आता असे टच बी नाही करत. विढाला काय एक एक शास्त्र अभ्यास हे जिवंत ठेवत असताना नाना काही असे घरी बाबा झालेले बाबा नाही, परंपरेने शिकलेले आहेत. तसेच आमचे ज्ञानेश्वरी मूर्ती बाबा आहेत, जो महाराजांच्या शिक्षण संस्थेत अध्ययन केलेले आमचे काय नाव श्याम सुंदर बाबा हे आहेत. हे सर्व परंपरेनं अध्ययन केलेले असते, हे यांना कळतं. पण आता महाराज नाना म्हणजे माफी मागून बोलावं लागते काळाची गरज म्हणून. गुरु नाही काही नाही काही नाही असेच भराचे दांडी उभं राहते. पण बरं भरा राहण्याकडे तुम्हाला म्हणजे पेरलेला नाही मध्येच आलेला उगवलेला काही तो कोणा पेरला नाही टाकला नाही काही नाही. बरं तो उपटून फेकावं ना. गणित असं आहे लेखाचं पेरेपेक्षा त्याला दाणे जास्त. आता कसं उपतात ते मधात असते वखर उचलून. बरं तो नियम असा आहे काय पेरलेला आहे का तो मध्येच गेलाय. पण मग इकडून पेरेल असतात एवढा त्याला मधला एवढं मोठं कणीस वजनानं पुन्हा वाकलेलं काय होतं काही बैलाला तिकून नेते मुस्क बांधते इकडून सरकवते. असंच झालंय महाराज. तासातलं गेलं तर चालते, मधलं नाही गेलं पाहिजे अशी स्थिती झाली. परंपरेने शिकलेल्यांना जे मूल्य नाही ते हायब्रिड यायला मूल्य आलं. परंपरेने शिकलेला तो नुसतं तुम्ही पाहला समोर उभा राहिलेला त्यांना कोणा साधूचे पाय लागेल असतात. आता तुम्हाला आता हे मध्येच भड उभे राहिलेले त्यांना गुरु नसतो. जो गुरु चांगला वाटला जो त्याच्या तारखा घेऊन तो येतो गुरु. बरं अजून एक गोंधळ असा श्यामसुंदर महाराज यांचे गुरु वर्षाला बदलतो. जो जसा बरा वाटला तो प्रसंगाने जिकडे वारा असेल तिकडे उठवत राहतो. एका गावाप्रमाणे वाशिमकडे मी कीर्तनाला गेलो. गावात फक्त नाव नाही सांगत वाशिमच्या जवळ गेलो तिथे पत्रिका पाहिली. मग त्यात आम्हाला म्हणलं रे आमच्या विद्यार्थ्याचं कीर्तन होतं. एक होता आमचा विद्यार्थी त्यात म्हणलं आमच्या विद्यार्थ्याचं कीर्तन होतं. नाही 5-6 वर्ष राहिलेलं असं माझ्या मनात म्हटलं मी म्हटलं नाही त्यांचं त्या महाराजचं नाव सांगू रे म्हणलं बदलला हो म्हणजे सरकार बदलते आपल्याला 5 वर्ष होत आता बदलला वाटते बा म्हणलं गुरु याचा काय करता असं असते. आणि हे शहाणे हुशार असे करतात आणि जी बिचारे घोडे भाडे असतात असे टिकतात. हो आता महिन्याच्या आधीची गोष्ट एका पुराचा आश्रमात कीर्तन चालू. आमच्या आश्रमात शनिवारी 5 कीर्तन असतात. संख्याच आहे मग 5-5 कीर्तन 5 कीर्तन शनिवारी. मग मी जाऊन बसलो माझं म्हणजे परत कीर्तन चालू ते कीर्तन झालं ते म्हणतो म्हणते बाबा आले म्हणतो आता काही बोलू शकत नाही म्हणते. जे काही योग्य असेल म्हणजे ते सगळं माझं आहे, म्हणजे अयोग्य असेल म्हणजे ते सगळं बाबाचं आहे. जास्त विस्तार काही करू शकत सत्य आहे खरोखर रेकॉर्डिंग आहे. मी जास्त बोलू नाही शकत म्हणे. बोलतो म्हणे भाऊ कारण माझे पाय म्हणे बाबाच्या मस्तकावर ठेवतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. काय सांगतो आपण शास्त्र काळाची मदत नाही, उत्साह ज्ञानोबारांमध्ये दिसत नाही. पण जर शास्त्र म्हणावं तर ज्ञानोबारे म्हणतात आईतून दिशी निघला आपला मी धक्का सुद्धा लावत नाही. गुरु वाक्या वाचून शास्त्र हाती नशिवे. ज्ञानोबारांच्या याच ओवीचं आचरण चालू आहे. कोणी शास्त्राला धक्का लावत नाही. ज्ञानोबार म्हणतात ना व्युत्पत्ती आगवी विसरीजे पाठ कशाला करायची असं काय बोलाय. इसरीजे तेव्हा म्हटल्या जाईल जेव्हा पाठ करीजे. पाठ करशील तेव्हा विसरल्या जाईल की नाही. तुला जर येतच नाही तर इसरीजे थोडी झालं ते आलंच नाही तुला.
पण इरुजनच घातलं नाही तर मग तरी कसं होणार? तो पाठ करावं लागेल तेव्हा विसरावं लागेल. आणि चौथं साधन आहे गुरु, यांच्या मदतीने आपली साधना तिथपर्यंत जाते. ज्ञानोबारायांच्या उत्साहाचा विचार केला तर टाकी लावली. ज्ञानोबारायांच्या कालाचा जर विचार केला तर कलियुगच आहे. ज्ञानोबारायांच्या दृष्टीने शास्त्राचा जर विचार केला तर मी शिवत सुद्धा नाही. मग आता 3 नाहीत ज्ञानोबारायांवर. 4 व्हीलर गाडी, त्यातले 3 चाकं खराब आहे. आता एका चाकावर कशी गाडी चालणार आहे? ज्ञानोबारांचे गुरु आहेत काय? म्हणजे हो गुरु आहेत निवृत्तीनाथ. तेवढ्यावर कसं काय चालणार आहे? साधनेला तर हे 4ही लागणार. पण ज्ञानोबा कशी काय साधना करतील? ज्ञानोबा कसे काय मोठे होतील? ज्ञानोबा कसे काय सिद्ध होतील? त्याचं उत्तर असं आहे मंडळी, ज्ञानोबारायांजवळ 3 एकच आहे. बळवान आहे. एक साधं उदाहरण देतो तुम्हाला. एक आहे पण एकदम बळकट आहे. बाकीची याची गरज नाही. हेच ज्ञानोबा पहिल्या चरणात. श्री गुरु सारी राखा इतरांचा लेखा कोणाची आपण पहिल्या चरणात आलो आता तू ज्ञानोबा म्हणता श्री गुरु सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोणाकडे इतरांचा हे कॉमन नाव आहे म्हणजे सामान्य नाम आहे त्याच्यावर आपल्याला काही प्रॉपर नाव म्हणजे विशेष विशेष नावं घ्यावी लागतील ना केवळ कॉमन नाव सामान्य नामांचा जर वापर केला तर नेहमीच्या माणसाला अर्थाचा परिचय होतो पण जो नवीन आला त्याला त्या सामान्य नामातून काय करणार आहे नवरा बायकोचे खरे शब्द असतात नवरा म्हणते बायकोला तुमच्याकडे म्हणतात काही बोलतो ना एवढा आवाज चालतो
पण असं म्हणतात व समजा काय म्हणतात ऐ आणि बाई काय म्हणत राहते माणसाले ऐ आमची ते जर तिकडे दिसते तर त्यांना पाठवलं ते जर दिसते तिकडं पाठवलं ते जर दिसते तिकडे पाठवलं ते जर तिकडे असतील तर त्यांना इकडे पाठवलं ते जर तिथं तिथं जर फिरत असतील तर त्यांना इकडे पाठवलं ते म्हणतात. आता ते माणूस म्हणतो अय बाई म्हणते ते सामान्य नाव कोण नाही ऐकलं मास्तर नाही विचारलं पप्पाचं नाव काय म्हणजे ते आईचं नाव काय म्हणजे अय पूर्ण नाव काय गजानन ते तुपचाटे जर गावातला माणूस आहे गावातली बाई आहे ती बाई जर म्हणते ए दादा तिकडे झाला ते दिसले तर पाठवलं मग याला लगेच समजते की ते कोण तो लगेच तिकडे जाते आणि देते तेला पाठवून यानं जर आवाज त्याला बाहेरून अय तर बरोबर त्याच ढोर बाहेर बाई हो त्याचीच बाई बरोबर बाहेर येते. म्हणजे सामान्य नामाचा विशेष अर्थ परिचिताला कळतो कोणालाही कळत नाही आणि आपण परमार्थात विशेष नाही आपण साधी आहोत त्यामुळे आपल्याला सामान्याचं विशेषीकरण करावं लागेल. श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा हा इतर कोण आहे तर इतर श्री गुरु तर एक आले तुकड्यामध्ये मग इतर म्हणजे काय शास्त्र इतर म्हणजे काय उत्साह इतर म्हणजे काय काय ताल विठाला विठाला त्याला श्री गुरु जर मिळाले ना नामदेव महाराज श्री गुरु जर मिळाले ना नामदेव महाराज तर उत्साहाची गरजच नाही भागलिया माझं भागला म्हणजेच काय झालं नाना उत्साह गेला उत्साह जर गेला पण गुरु जर बळकट असतील तर वाहतील घडीये म्हणजे तुझ्यावर उत्साह असो की नसो पण हे कोणासाठी सोय आहे श्री गुरु असतील तर पण गुरु जर असेच असतील तर मग शिष्य कसे मग काही निर्णय त्यातून काही निघत नाही महाराज. एक जर साधन बळकट आहे तर दुसऱ्याची गरज नाही दुसरे आपोआप त्याच्यात अंतपाती होतात. एक उदाहरण देतो व्यवहारातलं एक बाई होती गंगूबाई नावाची महाराज तुमच्या गंगूबाया लय येत राहतात असं त्यांना उदाहरण आपल्या जाय नाव कंसामध्ये काही टाकून घेतलं त्याला गंगूबाई त्या गंगूबाई एका बाईला दाखवत होती तिच्या घरी पाहुणी झाली ती तिला दाखवलं नेलं तिला घरामध्ये उकडलं बघ कपाट उघडलं साड्या दाखवायला पण उघडलं गरिबींचं घर त्याचं भडकन नाही उघडलं असं उचलून उघडलं जायला होते त्याच्या कडीकोंडे असं उचललं आणि असं उघडत इतक्या साड्या होत्या त्या पाहुणीनं झाकली आणि एवढ्या साड्या त्यातून कशी तरी बाहेर निघली आणि मग दाखवली बघा किती आहे ही लाल रंगाची मावळ भावाच्या घरची ती माम भावाच्या घरची आणि तो नाही का पक्का फला पाडू ते मायनच ननसची थोडी चांगली असणार आहे तसे साडीचे परिचय बोलून देते महाराज किती साड्या आहेत तिच्या घरी 200 बरोबर किती येतात 200 साड्या पण महाराज शेजाऱ्याच्या घरी गेली ती पाहुणे म्हणजे एकाच ताटातले होते म्हणजे एकाच भावकीतले होते काय एक गरीब एक श्रीमंत त्याला काय ते गरीबाच्या घरून उठली श्रीमंताच्या घरी गेली आता बाईच किती मोठी काही असली मला किती मोठ्या माणसाची बायको असो किती मोठ्या घरची असो गरीबाची असली तरी डब्यात पैसे असतात हे तसं अटल सिद्धांत आहे पण श्रीमंताची असली तरी डब्यात पैसे याला गरीब श्रीमंत अपवाद नाही तसं साड्या दाखवणं हा बाईचा स्वभाव त्या श्रीमंत बाईने सुद्धा कपाट उघडलं महाराज रिमोटनं बटन दाबलं दुसरं बटन दाबलं त्यातून असं एक बाहेर आलं एकच साडी दुसरं बटन दाबलं दुसरी साडी आता हे अशी आवडून होती नावावर उभी राहिली साड्या निघल्या 2 हो हे कितीचे हे माझ्या मागे भावानं आणली होती मागच्या वर्षी 1.25 लाखाची तिला सोन्याचे तार होते ना तिला असे पदराने इकडून पडून कितीचे 1.25 लाखाची साडी आहे महाराज एकच दुसरी दाखवायचं कामही नाही महाराज कपाट असं आणि या गरिबींच्या 200 साड्या सगळेच महाग साडी 200 महाग पण जे ननदच्या घरची होती तिची ननदच्या घरची ते नाना 35 रुपयाची
तेव्हा इतकी कमी असते का? मी उदार झालो, 20 रुपयाची सुद्धा भेटते. म्हणलं वा, एवढ्या चांगल्या सदन भागामध्ये गरिबी कसं बोलावं म्हणून थोडं श्रीमंतीत बोलून राहिलो. 35 रुपयाची सगळे खालची साडी, मोठी 250ची 200 साड्या. करा हिशोब, तुम्हाला काय करायचे असते. कपाट तिच्या लग्नात आनंद भेटलं होतं 3,500चं, 500 बुडवले होते 3,000चं कपाट. कारण आता ते जर सेकंड हँड विकायला गेले तर ते फक्त 3 रुपयाचं जाईल किलो मोजलं होतं. असं बरं. तिची 10 बाय 10ची एक खोली, फुटलेले पत्रे 10 बाय 10ची खोली, 3 रुपयाचं कपाट आणि 100-200च्या साड्या. अख्खं जर मोजलं तर 15,000च्या वरतीची प्रॉपर्टी नाही. आणि त्या दुसरीच्या घरातली 2.25 लाखाची साडी तिचं अख्खच्या अख्ख त्यात मोजल्या जाते. मग जिच्या जवळ 2.25 लाखाची साडी आहे, इतरांचा एका तसं ज्याच्याजवळ श्रीगुरु आहे, ज्याला श्रीगुरु मिळाले, इतरांचा लेखा कोणतरी. उत्साह नसेल तर भागरिया मज वाहतरी. काळ नसेल का? साधूजवळ काळही नाही येत महाराज. त्या रामदास स्वामीच्या एका पोराला एका जणांना ज्योतिष सांगितलं की भाऊ, तुझं गंडांतर योग आहे आज, म्हणजे कुंडलीतलं 8वं स्थान तुझं अशुद्ध आहे, गंडांतर स्थान, आणि आज तुझं 1:30 वाजता मरण. आता ते ठिकाणावर राहील का महाराज मरण आहे म्हटल्यावर? ते भन पळत गेलं रामदास स्वामी जवळ आणि पाया लागलं. गुरुजी असं असं सांगितलं म्हणे. तो ज्योतिषी कधीच चुकत नाही. बस म्हणे, पायदा घालू नको जागेवर. बसला पायदा घाला. कोणी किती बोलू, जायचं नाही. हा लागला पायदा घाला महाराज. तेवढ्यात काळ आला. काय स्वामींना हात लावायची सोय आहे का? तो काळ गेला, त्याला चॉकलेट दाखवू, काही तिथून काय असं पाकिट दाखवलं, काहीतरी असं दाखवतच असेल मला बोलवायचं म्हणल्यावर. मग उदाहरण कुठले आठवतील नाना? उदाहरण आपले उदाहरण दुसरीकडे एकदाची घटना. गुरुवारी आबा आमचे अमृतानुभवाच्या प्रवचनाला निघाले. माझ्या खांद्यावर हात. मला हरिपूर कीर्तन माझं पहिलं होतं नागपूरला, पहिल्यांदा. मी आबांना सांगितलं, म्हणजे आबा माझं नागपूरला कीर्तन. अरे वा 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 वा, झालं. मी सांगितलं ते माझं. बसलो प्रवचन ऐकायला. केलं प्रवचन सुरू. लोक किती अहंकारी असतात. आबा मला अशी देतील मग उदाहरण. हा बोऱ्या 500 लोक बसले. हा बोऱ्या हा म्हणतो माझं नागपूरला कीर्तन आहे, त्याला काय देवडी कीर्तन माझं काय उदाहरण. मी कीर्तन आहे माझं असं सांगलं. माहेश्वरी धर्मशाळा पंढरपूर. हा हो हा पैसे 10 वर्ष झाले आमच्याकडे जाऊन राहिला. त्याला माझ्यासोबत काय हरीत नाही, त्याला नागपूर या कीर्तन आहे. झालं ते आपलं प्रवचन झालं. मग पुन्हा आम्हाला म्हणलं का मी तुला सहज सांगून तुझ्या आमचाच कार्यक्रम आम्ही टाकला. आम्हाला अरे अहंकारासाठी उदाहरण शोधत होतो. लक्षात ते आलं नाही. तू ताजं होतं त्याला तसं उदाहरण कोणाला ते आपल्या जवळचं आठवींची दुसरीकडलं समजेल हो, तसं आता आपलं आपल्याला सापडणार आहे. त्यानं ते बसलेलं आणि त्याला काय ओके. आणि मग ते त्याला संशय येईल किंवा असंच दाखवते, मग असंही दाखवलं नाही कळालं. एवढं कुठं कळायला वेळ लागला. म्हणजे त्याची ही दाखवली लांबी बी आणि त्याची रुंदी दाखवली महाराज. असा उठायचं नाही. काळ वापस गेला. श्री गुरु जर असतील तर काळाची हिंमत होत नाही. श्री गुरु नसतील तर उत्साह कमी असला तरी साधना होते. श्री गुरु जर नसतील तर शास्त्राची गरज नाही. तुम्ही शास्त्र जरी शिकलेले नसाल, विधी निषेधन्य नटी एक निष्ठा धरून भगवंतावर निष्ठा. साधू नाही काय, पण जे संत सांगतात त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि वागायचं. काय दुसऱ्याची गरज नाही. एकच असं मिळालं, इतरांचा लेखा कोण करी. इतर पदाच्या मी 7-8 अर्थ सांगतो. हा एक झाला. आता बाकीचे सांगायसाठी आपल्याला वेळ काही उरलेला नाही. तर आता बाकीचे अर्थ आपण नानांच्या 100रावी होईल त्यावेळेस सांगू. श्री गुरु साहेबांचा पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. आपण शेवटची जाऊ शकतो. एक जण म्हणे एक जण नाही. का ज्ञानोबा आम्हाला कळालं
म्हणजे तुमचं लग्न झालं मोठं मोठं बोल सुरू करू पाठीराव आणि आम्हाला असं आम्ही काही खातो पण दृष्टांताच्या चंचल पाच गोष्ट आम्ही काही पितो. ठीक आहे, दृष्टांत घेऊन राजाची घंटा काय घेऊ मागे माझी जोगे सिद्धी व्हावी. पहिला दृष्टांत दिला पण त्या दृष्टांत कमी कारण ऐकणारा जरा हुशार असं. राजाच्या बायकोला सगळं भेटतं, मग तसं तुझं श्री गुरुचा शिष्य असतील तर तुला सगळं मिळत. पण या दृष्टांतात एक त्रुटी आहे, कमी पण आहे. कारण श्री गुरु जो राजाची बायको आहे तिला मिळण्याचा क्रम आहे. राजाच्या बायकोला जर फुल पाहिजे फुल तर तिनं फुल म्हणतावर टपकन टपकन तिच्याकडे तिला आदेश द्यावा लागेल. मग ते त्या क्रमाने आदेश जाणार माळी तोडून फुल आणि त्या क्रमाने ते फुल याच्यात पूर्ण होते इच्छा राजाच्या बायकोची. पण त्यात क्रम आहे. राजाची गंधा काय विक्रम मागे माझ्या जोगे सिद्धी व्हावी या दृष्टांतात क्रम आहे. ज्ञानोबा असं असते का मग असं करायचं मग पाय दाबायचे मग हात दाबायचे मग हळूहळू मग अपेक्षित आपले नाही तसाची गरज नाही. मग कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला तसं कल्पतरूच्या खाली बसला की त्याला म्हणता बरोबर मिळतं. तसं श्री गुरुच्या शिष्याला म्हणता बरोबर मिळतं. ज्ञानोबा तुमची अनन्यता सांगितली आम्हाला कळा म्हणून दृष्टांत दिले. तुमची अनुभूती काय अभंगाचा शेवट. ज्ञानदेव भाले करो ज्ञानदेव भाले करो
तरलो हातावर धरिलो गुरुकृपे ज्ञानोबा म्हणतात तरलो तरलो दुरुक्ती करतात. आता याची ही कारण मीमांसा वैदिक पद्धतीने 10 कारण आहेत एक शब्द 2 वेळेस वापरण्याची. शास्त्राने 10 सांगितले. काही लोक 3-4 मनानं आणि ते शास्त्राचं मूळ काही माहिती नसते. तसं 10 कारणांनी शास्त्राने दुरुक्ती सांगितली. त्यातलं एक त्याबरोबर आहे पूर्णतेसाठी किंवा मी पूर्ण तरलो. कारण तरण्यात एक अदृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झालं नाना तरी तरतो, पण दृढ अपरोक्ष ब्रह्मज्ञान झाल्यावर तरतो. ज्ञानोबांना सांगायचं आहे मला अदृढ आणि दृढ म्हणजे दोन्ही झाले म्हणजे दृढ झाले. हे दोन्ही दाखवण्यासाठी तरलो तरलो दृढ अपरोक्ष अनुभूती मला आलेली आहे. असं मंडळी थोडक्या वेळात अभंगावर जसा प्रकाश टाकता आला तसा मी टाकण्याचा प्रयत्न केला. यदत्र सौष्ठवम किंचित तत्सर्वम मे गुरु मे नाही, यदत्र असौष्ठवम किंचित तत्सर्वम मे मे गुरुर नाही. बस झाल्याशिवाय भगवंताच्या चरणी अर्पण करू. आणि नानांच्या निमित्ताने आपण हा प्रमार्थ करत असल्यामुळे भगवंताला आपण प्रार्थना करू. आपण तर काही त्यांना आशीर्वाद देण्याच्या अधिकारीने आपण त्यांच्या आशीर्वाद घेण्यास पात्र आहोत. तर आपण भगवंताला प्रार्थना करू की हे प्रभू आमच्या नानाला आयुर आरोग्य भरपूर अशा प्रकारे प्राप्त हो आणि त्यांचा संग आमच्या 2-3 पिढ्यांनी तरी करावा अशी आपण भगवंताला प्रार्थना करू. आणि विशेष पुन्हा ध्यानात ठेवा की उद्याचा सण आहे बरं मेन मुख्य आहे. आळस करू नका. आळस जर केला तर तुमची 4थी-5वी पिढी तुम्हाला अशी शिव्या देईल ना की राम रे राम. आणि तुमच्या संग आम्ही शिव्या करू. आता आम्ही तर मतदान करणार आहे पण मग एकट्याच्यानं होणार आहे का? सगळ्यांची मदत लागणार. तुम्ही जर नाही केली तर मग तुमच्या सोबत चिपळाई सोबत जाईल पण आम्हालाही शिव्या खाऊ द्यावं नका आणि तुम्ही पुढच्या शिव्या खाऊ खा नका. ह्यानं तुकोबाराय म्हणतात ना असं इतकं जागं पाहिजे मनुष्य महाराज हिताविषयी व कोणी कार्याविषयी की जसं मढे झाकून या मढे झाकून या करीती पेरणे त्याप्रमाणे आपण करा. तया परिकरी पेरणी कुणबियाची वाणी लवला आहे कुणबियाची वाणी लवला आहे. तया परिकरी स्वहिता बोले तया परिकरी स्वहिता बोले तया परिकरी स्वहिता बोले दयासी भावले नरदेह दयासी भावले नरदेह. तुकोबाराय म्हणतात जसं मळ झाकून पेरणी करते तो खरा कुंडी दयासी भावले. ज्याला संधी मिळाली महाराज काही करा काही झाका पण उद्याचा दिवस मात्र चुकू नका. जसं मुहूर्त आलं की मळ झाकावं पण कुंड्यानं पेरणी करावी तो खरा कुंडी म्हणजे शेतकरी. त्यात मग आज पाऊस जाय आज ओलं जाय मग काही नाही. ज्वारी पेरली की कणीच नाही नुसते धांडे मिळतील मग कारण त्यानं मुहूर्त चुकवलं. तसं तुम्ही उद्याचं मुहूर्त चुकू नका. आणि मग 23 तारखेला निकाल जर व्यवस्थित लागला नाही पाहिलं का लोक कसे असे आली का धर्माची सत्ता. तू कुठे होता रे उसाला पाणी देत होती दुसऱ्याला कसा काय तू बडबड करून राहिला. त्यामुळे ज्यानं उद्या मतदान केलं नाही पुढचं मतदान करेपर्यंत त्यानं स्वतःला भारताचं नागरिक म्हणून घ्यायचं नाही. मच नाही तोंड घालायचं. पाहुणा आला पाहुण्यासारखं राहायचं. जसं पाहुणा आला घरात बसतो गल्लीत जर भांडण झालं तर मध्ये झालं का कोणाचं काय झालं आज बसतो तो पाहुणा आहे. तसं तुम्ही मतदान नाही केलं तुम्ही पाहुणे ठरा.
मग तुम्ही तोंड घालू नाही शकणार. नाली जशी आहे शेताला भावच नाही, याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, तुम्ही काही बोलू शकणार नाही. हे जर बोलायचं असेल तर उद्याला मतदानाला जा. मग कोणाला करायचा ते मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला काही सांगायची गरज नाही. मस्त आहे. पण मात्र घरी मागच्या वर्षी मुस्लिम बांधवांचे 93% मतदान झाले महाराज. किती टक्के? 93%. कारण आपल्या आईचे 47% मतदान झाले. त्यामुळे कमी नाही राहिलं पाहिजे. यावर्षी फुल मतदान झालं पाहिजे, भरपूर मतदान झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? फुल मतदान झालं पाहिजे. भरपूर लोकांनी मतदान करा, खूप लोकांनी मतदान करा आणि मस्त पैकी मग मस्त सरकारला शिरले असो. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण